बरेच मेल पेशंट की ज्यांच्यामध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि लो स्पर्म काउंट असे ज्यांच्यामध्ये मेल इनफर्टिलिटी चे जे प्रॉब्लेम्स ज्या मेन्समध्ये आहेत, असे बरेच पेशंट हल्ली ऑनलाईन रील्स बघून किंवा इकडून तिकडून YouTubeवरून, WhatsApp युनिव्हर्सिटीवरून माहिती घेऊन किंवा बंधू-बाबांकडून औषधं घेऊन स्वतः मनाने किंवा स्वतः मनाने चालू करून बरेच पेशंट आपली अश्वगंधा, शिलाजीत अशी औषधं घेत असतात. अ, असाच एक पेशंट माझ्याकडे काही दिवसांपूर्वी एक 30 वर्षाचा पेशंट माझ्याकडे आला होता, की त्याला असाच मेल इन्फर्टिलिटीचा एक त्रास होता आणि त्यानं असंच ऑनलाईन कुठून तर बघून स्वतःहून अश्वगंधा आणि शिलाजीत असे औषध चालू केलते. पण डिटेल केस टेकिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं, की त्या पेशंटला अशा समस्यासोबत आय-बी-एस म्हणजेच ग्रहणी नावाचा त्याला व्याधी होता. म्हणजे त्याला अ, वारंवार टॉयलेटला, शौचास त्याला दिवसातून 4-5 वेळा जावं लागायचं. तर अशा पेशंटमध्ये होतं काय? अश्वगंधा, शिलाजीत अशा औषधांना नक्कीच इन्फर्टिलिटीसाठी भरपूर फायदा होणार आहे. पण जर तुमचा गट चांगला नसेल किंवा तुम्हाला अशा आय-बी-एस सारख्या किंवा तुम्हाला पोटाच्या काही तक्रारी असतील, तर ते औषध तुम्हाला तेवढ्या चांगल्या पद्धतीने पचणारच नाहीयेत. त्यामुळं आधी तुमचं गट नीट असलं पाहिजे. गट जर नीट असेल, तर बाकीच्या आपल्या सगळ्या सिस्टम ज्या आहेत, अगदी ब्रेनपासून ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टमपर्यंत, त्या सगळ्या सिस्टम आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित चालतात. त्यामुळे आयुर्वेद सांगतो, की आधी तुमचं गट नीट ठेवा. तुमचं जर गट नीट असेल, तर तुमचं ब्रेनपासून बाकी सगळ्या तुमच्या ज्या काही सिस्टम आहेत बॉडीतल्या, त्या व्यवस्थित चालतील. त्यामुळे अश्वगंधा वगैरे शिलाजीत अशी औषधे घेण्याच्या आधी तुमच्या नजीकच्या वैद्यांना संपर्क करा. म्हणजे तुमची तुम्हाला प्रकृती कळेल, तुम्हाला व्याधी काय आहे, ही कळेल. त्यानंतर मग तुम्ही बाकीची औषधं घेऊ शकता. धन्यवाद.